चला चेंडू पुरवायचा लगेचच. गावदेवी अ विरुद्ध गावदेवी ब असा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रकाश झोतामध्ये अर्थातच सकाळच्या सत्रामध्ये असं वाटलं होतं ही स्पर्धा आज मात्र संपुष्ट होईल की नाही, कारण अर्थातच मेघराजा कालच्या रात्रीमध्ये प्रस्तुत झाला आणि त्याच्यानंतर अजूनपर्यंत थोडंसं अडचणीमध्ये आणलं होतं या स्पर्धेला, परंतु गावदेवी क्रिकेट क्लब आणि आगरीपाडा ग्रामस्थांची मेहनत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसते. कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला कसं सिद्ध करावं तर अर्थातच त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण या स्पर्धेच्या शेवटच्या दिवसामध्ये पाहतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण अंकितला पाहतोय. टर्फ क्रिकेटमध्ये सुद्धा चांगला अनुभव त्याच्याकडे, परंतु आज तो अनुभव पणाला लावायचा आहे. ऑफस्टिकच्या बाहेर सुरुवात केली, एक्स्ट्राच्या रूपामध्ये पंचांना मजबूर केलं थोडंसं एक्सरसाइज करण्यासाठी, अवांतरच्या रूपामध्ये केली आहे सुरुवात. एक्स्ट्राच्या माध्यमातून या इनिंगचा श्री गणेशा झालाय. झुंजारपाडा क्रिकेट क्लब अर्थातच आपण पाहतोय आणि त्यासोबतच आगरीपाडा ग्रामस्थ आयोजित नियोजित गावदेवी चषक 2024ची शेवटची अंतिम रजनी आणि होम ग्राउंडवरती अर्थातच गावदेवी अ विरुद्ध गावदेवी ब असा सामना सुरू आहे. अजून एक एक्स्ट्रा बॅक टू बॅक 2 स्वेरी चेंडू आपण पाहिलेत. अवांतरने सुरुवात झाली. अजूनपर्यंत पहिल्या फेअर डिलिव्हरीची अर्थातच वाढ गोलंदाज पाहतोय. बिग हिटचा प्रयत्न, फटका तर फसलाय कव्हर रिझन वरती, परंतु चेंडू निघून जाणार आहे का? चेंडू निघून तर जातोय दन 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 दन, परंतु पंच इशारा दर्शवतायत. हा 1D डिक्लेअरचा इशारा आहे. केवळ 1 धाव भेटणार आहे. अगदी ऐन वेळेवरती आपण पाहिलं. चला पंच पुन्हा एकदा रेक्टिफाय करायचं. 1D आहे की 2D आहे? अर्थातच 1Dचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. आणि स्ट्राईक एंडवरती आता मात्र फलंदाज आपण निरंजनला पाहतोय. 2 अवांतर चेंडू नंतर मात्र स्वतःला सावरलंय गोलंदाजाने. हलक्या हाताने खेळायचं होतं इनसाइड एज, परंतु पुन्हा एकदा 1D आपण पाहतोय. यष्टीरक्षक इथे मात्र चुकी करतोय. हलक्या हाताने अगदी खेळायचं होतं. जलद गतीचा चेंडू थोडासा जास्त स्विंग होताना आपण पाहिला. इनसाइड एज आणि त्याच्यानंतर सिंगल होते परिपूर्ण. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय 4 या आकड्यावरती. चेंडूचा विचार केला, 2 चेंडूचा खेळ झाला. अजून येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आपण पाहतोय. इथे मात्र अजून एक खराब चेंडू. अजूनपर्यंत या षटकामध्ये 3 अवांतर चेंडू आपण पाहिलेत. 3 एक्स्ट्राच्या माध्यमातून अजूनपर्यंत थोडीशी खर्चिक गोलंदाजी राहिली आहे. स्ट्रेट डाऊन द ट्रॅक, अगदी सरळ दिशेने फटका आहे. डीप मध्ये खेळाडू तैनात आहे. लॉंग ऑन ला करणार नाही चुकी, केवळ होणार आहे सिंगल परिपूर्ण. रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचणार आहे 6 ऑन द स्कोर कार्ड टॅली. चेंडूचा विचार केला, 3 चेंडूचा केस झालाय. पहिलं षटक आपण प्रगतीपथावरती गावदेवी अच्या गोलंदाजाकडून पाहतोय. शॉर्ट कव्हरवरती खेळाडू आहे. रनआउटची संधी इथे मात्र होती. डायरेक्ट हिट झाला असता तर कुठेतरी चित्र वेगळं असतं, परंतु मैदानाच्या आतमध्ये जर त्याला महत्व नाहीये. मैदानाच्या आतमध्ये जर चला पाहायचे का इंजरी तर झाली नाहीये ना. जर तरला फारचं महत्व नसतं मैदानाच्या आतमध्ये. चला पाणी पाठवायचे आपली लगेचच, जास्त वेळ न दवडता. गावदेवी चषक 2024ची शेवटची अंतिम रजनी आपण पाहतोय. थोडीशी दुखापत कुठेतरी फलंदाजाचा झाली आहे, कारण स्वतःचा गडी वाचवायचा होता. आणि क्रिकेटमध्ये वारंवार आपण हे दृश्य पाहत असतो. स्वतःचा गडी किती महत्त्वाचा आहे त्याचं प्रात्यक्षिक मात्र फलंदाजाने दाखवलंय. गावदेवी चषक 2024ची शेवटची अंतिम रजनी आपण पाहतोय. दुसरा क्वार्टर फायनलचा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला पहिला क्वार्टर फायनलचा रिझल्टचा विचार केला तर अर्थातच वेऊर संघाने स्वतःच्या बाजूने झुकवला. तुषार लडेचा अर्थातच एक ऑलराऊंड परफॉर्मन्स आणि त्याच्यानंतर मात्र संघ सेमीफिनालेमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. सुपर 4 मध्ये दाखल होताना आपण पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती आहे. आणि अर्थातच क्रिकेट आपल्याला हे शिकवतं. चला फलंदाजासाठी टाळ्यांचा गजर एकदा होऊन जाऊ द्या. अर्थातच स्वतःचा गडी वाचवला, इंजरी झाली परंतु पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाला फलंदाजी करण्यासाठी. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय 6 या आकड्यावरती आहे. 6 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय.
जावेदा गुलाब शेख मॅडम सुद्धा आपल्यासोबत जोडल्या जातात. वेलकम असेल मॅम आपलं सुद्धा. आगतम स्वागतम सुस्वागतम. प्रत्येक पाहुण्यांचं अर्थातच सहर्ष हार्दिक स्वागत असेल गावदेवी चषक 2024 मध्ये. चेंडूचा विचार केला अर्थातच येणारा शेवटचा अंतिम चेंडू असणार आहे सर. थोडीशी अतिरिक्त गोलंदाजी जास्त झाली आहे. इथे मात्र ऑन साइडला खेळलेला फटका आहे. डीप मध्ये खेळाडू तैनात. एक धाव झाले. दुसऱ्याचा प्रयत्न रनिंग बिटवीन द विकेट. इथे मात्र अप्रतिम आहे. आखो में इशारा आणि दुसरी धाव सुद्धा होतीये कंप्लीट. धावांचा विचार केला दुहेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचणार 9 ऑन द स्कोर कार्ड टॅली. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहतोय गावदेवी ब संघाचं 9 ऑन द स्कोर कार्ड टॅली. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 9 या आकड्यावरती 9 ऑन द स्कोर कार्ड टॅली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती आहेत. गावदेवी ब संघ आपण पाहतोय. चला जास्त वेळ दवडायचं नाहीये प्लीज. वेळेचं बंधन आपल्यावरती. गोलंदाजी मार्कवरती अर्थातच मिस्टर अमनला आपण पाहतोय. अमनकडे सुद्धा चांगला अनुभव सुपर 6 क्रिकेटचा आहे, परंतु आज तो अनुभव पणावा आगावा लागणार आहे. इथे मात्र हलक्या हाताने स्टेअर केलं. फक्त आणि फक्त सिंगलचा विचार. अलॉंग द कार्पेट अंडरम कॉपी बुक स्टाईल मध्ये सिंगल होते परिपूर्ण. धावांचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचणार आहे 10 या आकड्यावरती. डबल डिजिट मध्ये आता मात्र धावफलकाची गाडी आपल्याला धावताना दिसणार आहे. गावदेवी ब विरुद्ध गावदेवी अ असा सामना सुरू आहे. चला थोडंसं स्पीडअप करायचं, घाई करायची आहे. दोन्ही संघांना विनंती आहे कारण सर्वांसाठी नियम समान आहेत. धावांचा विचार केला 10 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. अमन गोलंदाजी मार्कवरती राऊंड विकेटचा मारा करताना आपल्याला दिसतोय. इथे मात्र चांगला चेंडूवर रनआउटची संधी. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट जर झाला असता तर चित्र वेगळं असतं. इथे मात्र एक धाव आहे, केवळ एक धाव आहे कारण चेंडू ब्रश झाला कुठेतरी फलंदाजाला. केवळ एक धाव आपण परिपूर्ण होताना पाहतोय. 11 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 11 धावा धावफलकावरती आहेत. गावदेवी अ विरुद्ध गावदेवी ब असा क्वार्टर फायनलचा दुसरा सामना आपण पाहतोय. इथे मात्र पुन्हा एकदा फक्त लॉफ केलंय. ऑन साइडला खेळाडू तर आहे. चांगलं डिस्टन्स कव्हर झालं. तिथे मात्र कुठेतरी मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता, मिड ऑनला आला आणि चांगली फेकी त्याच्यानंतर आपण पाहतोय. धावफलक आपल्याला सांगते जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती येणारे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत कारण पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या. त्याच्यानंतर या 3 चेंडूवरती ज्याला आपण क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणतो त्या सिंगलचा झालाय वापर. लॉफ्टेड फटका स्टेट डाऊन द ट्रॅक. ओव्हर द बॉलर सेट खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू तिथे तैनात आहे. फलंदाजाला जावं लागेल बॅक टू दी पवेलियन. गॉंग. यस मिस्टर जॉकी. माझे मोठे मात्र आपण पाहतो पहिला झटका ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो ब्रेक थ्रू मात्र अमनने पटकावून दिलाय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढंच चांगलं झेल आपण लॉंग ऑनला पाहतोय. ओव्हर द बॉलर हेड खेळण्याचा प्रयत्न होता परंतु लॉंग ऑन ज्या खेळाडूला बीट करता आला नाही आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय पहिला झटका, पहिला हादरा गावदेवी ब संघाला लागतोय. आणि धावांचा विचार केला 12 वरती लागतोय पहिला झटका. इथे मात्र फक्त ऑनसाइडला टोलावले डिक्लेअर रिझन वरती चेंडू जातोय. एका धावाने धावफलकामध्ये बदल. धावफलक जाऊन पोहोचणार आपण पाहतोय 13 या आकड्यावरती. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष आपण पाहतोय. गावदेवी चषक 2024 ची शेवटची महत्वाची अंतिम रजनी जिथे मात्र क्वार्टर फायनलचा सामना सुरू आहे. मॅच नंबर 2 ऑन गोइंग आहे. या षटकातील चेंडूचा विचार केला शेवटचा अंतिम चेंडू आहे.
धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचणार आहे 14 या आकड्यावरती आहे. कुठेतरी अमनने चांगली गोलंदाजी केली कारण विचार केला या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूवरती 3 सिंगल आले त्याच्यानं थोडंसं प्रेशर क्रिएट झालं आणि त्याच्यानंतर विकेटचं पतन आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय कुठेतरी अप्रतिम षटक. केवळ 5 धावा खर्च केल्या. येणारे 12 चेंडू अजूनही महत्वाचे असणार आहेत. अर्थातच महिला मंडळींची अर्थातच उपस्थिती आपण पाहतोय. सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत असेल गावदेवी चषक 2024च्या या शेवटच्या अंतिम रजनीमध्ये. महिला वर्गाचा सुद्धा अर्थातच मोलाचा वाटा या स्पर्धेमध्ये आहे. अगदी मोलाचा वेळ त्यांचा मात्र आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. सर्वांचं या मुख्य मंचावरती सहर्ष हार्दिक असं स्वागत असेल. जाव्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजाचा विचार केला मिस्टर कुणालला आपण पाहतोय. अर्थातच कुणालला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. इथे मात्र ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू पंचांचा इशारा वाईटचा इशारा आहे. चेंडू जर अर्थातच कुठेतरी पाहिलं तर आपण लाईन थोडीशी खराब लेंथ चांगली होती स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु थोडंसं दिशा भरकटताना आपल्याला मिस्टर कुणाल दिसतोय. कॅपेबिलिटी आहे चांगले चेंडू हाताळू शकतो परंतु स्वतःला सिद्ध वारंवार क्रिकेटमध्ये करावं लागतं. इथे मात्र आपण पाहिलं लेगस्टिकच्या जास्त बाहेर पंच पुन्हा एकदा दंडित करताना दिसत आहेत. बॅक टू बॅक 2 वाईड चेंडू आहेत. धावफलक 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचणार आहे. कमबॅक करावं लागणार आहे बाउन्स बॅक करावं लागणार आहे. इथे मात्र धीम्या गतीचा चेंडू बदली काळाची गरज आहे. रनआउटची संधी आहे थोडंसं वाईड थ्रो आपण पाहिला आणि 2 धावा परिपूर्ण होणार आहेत. सुपर 6 मध्ये नेहमी आपण पाहिलं तर रनिंग बिटवीन द विकेट महत्वाचं आहे. जेवढं चप्पल आपण रनिंग बिटवीन द विकेटच्या आतमध्ये असणार आहेत तेवढी अर्थातच कुठेतरी धावफलकामध्ये गती असेल. 2 धावा अर्थातच निश्चितरित्या कंप्लीट होत आहे. धावफलक जाऊन पोहोचणार 19 या आकड्यावर. इथे मात्र पुन्हा एकदा लेस्टिकच्या जास्त बाहेर आपण पाहतोय. निखिल कुठेतरी आपण पाहिलं कुणाल थोडंसं दिशा भूल होताना आपण पाहतोय. हा चांगला चेंडू आहे खोलवर रप्याचा चेंडू होता इनसाइड एज चेंडू निघून जातो डिक्लेअर रिजनसाठी. धावफलकाचा विचार केला धावफलक आपण पाहतो 21 या आकड्यावरती. या षटकातील अजूनपर्यंत केवळ 2 फेअर डिलिव्हरी झाल्यात. 4 चेंडू शिल्लक आहेत सर. 4 टू गो. 3 बाकी आहेत माफ करा करेक्शन 3 चेंडू शिल्लक आहेत. चला करेक्शन आहे 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू अर्थातच अजूनपर्यंत हाताला थोडंसं महागडं षटक आपण पाहतोय कारण एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा आल्यात. इथे मात्र पुन्हा एकदा धीम्या गतीचा चेंडू स्ट्रेट डाऊन द ट्रॅक. चेंडू निघून जाणार आहे का प्रयत्न चांगल्यात. टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. रिले फिल्डिंग आपण पाहतोय. म्हणूनच म्हटलं जातं जिथे तुमच्या कर्तृत्वाची एवढी मोठी असते तिथे नशिबाला सुद्धा नतमस्तक व्हावं लागतं. मिस्टर डीजे मास्टर. अर्थातच आपण पाहतोय थोडीशी दुखापत त्याच्या पायामध्ये म्हणून शूज परिधान केलेले नाहीयेत. अन्यथा सर्वांना शूज परिधान करणं गरजेचं आहे. ही माहिती तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा पोहोचवली जाते. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावफलकाचा विचार केला धावफलक अजूनही स्थिरावले 21 या आकड्यावरती आहे. कुणालने केलेलं कमबॅक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसते. पुन्हा एकदा यष्टीरक्षक सुखी करतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 22 या आकड्यावरती आहे. जेव्हा छोटीशी विश्रांती कुठे जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा झुंजार क्रिकेट क्लब आणि अर्थातच सागरीपाडा ग्रामस्थ आयोजित नियोजित गावदेवी चषक 2024चा चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष. यस मिस्टर डीजे मास्टर.
पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. गावदेवी चषक आपण पाहतोय. शॉर्ट ब्रेक नंतर शेवटचं अंतिम षटक. धावफलक 22 या आकड्यावरती जरी असलं तरी येणारं शेवटचं षटक, स्लॉगचं षटक महत्त्वाचं षटक असणार आहे. या षटकामध्ये कुठेतरी आपल्याला टॉप गिअरमध्ये फलंदाजी करावी लागणार आहे. जर स्वतःच्या संघाला चांगल्या परिस्थितीमध्ये, चांगल्या धावफलकामध्ये पाठवायचं आहे तर इथे मात्र हाणीमारा करावा लागणार आहे. शेवटचं अंतिम षटक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय सूरज. सूरजला मात्र कुठेतरी आज रात्रीमध्ये चमकावं लागणार आहे. शॉर्ट चेंडू ऑन साइडला खेळलेला फटका, डीप मध्ये खेळाडू आहे. एक धाव झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून 2 धावा झाल्यात. आणि अर्थातच VIP डायसवरून टाळ्यांचा गजर आपण पाहतोय, कारण 2 धावा अगदी सुरेखरित्या पार पाडल्या जात आहेत. आणि गावदेवी अ आणि गावदेवी ब संघ होम ग्राउंडवरती खेळताना दिसतोय. तर दोन्ही संघांना आपण पाहिलं तर कुठेतरी सहकारी असणार आहे. कुठेतरी पंच इथे मात्र चर्चा सत्र आपण पाहतोय. 1 शॉटचा इशारा पंच दर्शवत आहेत. 1 शॉटचा इशारा पंच दर्शवत आहेत. आणि अर्थातच तुषार आणि यतीन हे मुख्य पंच आपण पाहिलं तर समीर. पंचांची तिकडे मैदानाच्या आतमध्ये 1 शॉट म्हणजे केवळ 1 धाव परिपूर्ण होणार आहे. केवळ 1 धाव परिपूर्ण झाली आहे. इथे मात्र चेंडू चांगला, चेंडू चांगला, ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. यॉर्कर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ऑफस्टिकच्या बाहेर फलंदाजाच्या रीच पासून चेंडू लांब ठेवलाय. पुन्हा एकदा तो चेंडू खेळाडू तिथे तैनात आहे, करणार नाहीये का चुकी. पुन्हा एकदा आपण पाहिलं पहिल्या अटेम्प्ट मध्ये कुठेतरी कॅच ड्रॉप झाला, स्वतःला सावरलं. यस आय कॅन डू बेटर म्हणत चेंडूला थांबवला. यस डीजे. चला नेक्स्ट मॅचच्या नाणेफेकीच्या कॉलसाठी मी विनंती करतोय. जगदंब मनोहर बनाम जतीन स्ट्रायकर कर्णधार. जास्त वेळ न दवडता लगेचच जायचं नाणेफेकीच्या कौलासाठी. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 27 या आकड्यावरती. 27 ऑन द स्कोर कार्ड टॅली. जगदंब मनोहर आणि चेंडूचा विचार केला. शेवटचा अंतिम चेंडू आहे आणि जतीन स्ट्रायकर्स जास्त वेळ न दवडते ऐसे नाणेफेकीच्या कवलासाठी लगेचच. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे आपण पाहतोय. पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र झेल बाद होणार आहे. अजूनही झटका लागतो. धावफलकाचा विचार केला, धावफलक स्थिरावलं. 27 या आकड्यावरती जर विचार केला तर 28 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. 28 धावांचं समतुल्य लक्ष असणार आहे गावदेवी असंघासमोर. चला नाणेफेकीच्या कॉलसाठी शेवटचा कॉल आहे प्लीज. जगदंब मनोहर आणि जतीन स्ट्रायकर्स. जगदंब मनोहर संघाचा कर्णधार मॅच नंबर 3 टॉस साठी यायचे लगेचच. गावदेवी चषक 2024 आपण पाहतोय. चला जतीन स्ट्रायकर्स कॅप्टन. सन्माननीय आदरणीय गुरुसाहेबांना विनंती, अर्थातच मुलाचा वाटा ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अप्रतिम फ्लड लाईट्स, VIP डायस आणि प्लेअर लिस्ट आपण घेऊन गेलेले नसतील तर प्लीज घेऊन जायची आणि आमच्यापर्यंत सुपूर्द करायची प्लीज. महत्वाचा सामना अजून एक मॅच नंबर 3 आपण पाहतोय. जतीन स्ट्रायकर्स बनाम जगदंब मनोहर. चला जतीन स्ट्रायकर्स. चला अर्थातच विचार केला जतीन स्ट्रायकर हे नाव जेव्हा जेव्हा येईल कालच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक महत्त्वाचा विक्रम आपण पाहतोय. 24 चेंडूमध्ये तब्बल 15 धावा डिफेंड केल्यात. तर एक वेगळा अर्थातच आपण पाहिलं तर इतिहास पराक्रम आपण पाहिला. म्हणूनच क्रिकेटला अनिश्चिततेचं खेळ म्हटलं जातं. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी आणि ते जतीन स्ट्रायकरने करून दाखवलं. तब्बल 24 चेंडूमध्ये 15 धावा सुपर 6 मध्ये डिफेंड करणं कठीण असतं.
आणि शेवटच्या षटकामध्ये अर्थातच 7 धावा डिफेंड करायच्या होत्या अशी माहिती अर्थातच गुरुसाहेबांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. चला चेंडू पास करायचे. चला गुरुसाहेबांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती टॉस घ्यायचे साहेब. जतीन स्ट्रायकर्स कॅप्टन. चला नाण्याची एक बाजू आपण चाचपडली आहे, जाऊया दुसऱ्या बाजूकडे जिथे मात्र आपण पाहिलं तर अर्थातच जो महिला वर्ग आपल्यासोबत उपस्थित होतो प्लीज आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. महिला वर्गाने विनंती आहे की आपल्यासाठी VIP डायसवरती मुख्य जागा आहे. प्लीज आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न होऊन या संपूर्ण स्पर्धेच्या शेवटच्या रजनीचा आपण आस्वाद घ्यायचा आहे. महिला वर्गाची उपस्थिती सुद्धा आपण पहिल्या दिवसापासून पहिल्या रजनीपासून पाहिली आहे. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. 28 धावांचा पाठलाग करायचा येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. जाऊया दुसऱ्या बाजूकडे जिथे मात्र 2 फलंदाज एका बाजूला आपण पाहिलं. राज आणि जिमी ती जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्या चेंडूवरती अलॉंग द कार्पेट अंडरम कॉपी बुक स्टाईल मध्ये एक धाव होती परिपूर्ण. चला जतीन स्ट्रायकर कर्णधार जर उपलब्ध असेल तर उपस्थिती आपली नोंदवायची आहे. इथे मात्र पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट दोन्ही फलंदाजाला माहिती आहे जिमीत आणि त्यासोबतच राज क्रिकेटचा अनुभव तर आहे अंडरम क्रिकेटचा त्याचा वापर तो मैदानाच्या आतमध्ये करताना दिसतोय. अलॉंग द कार्पेट फडके खेळल्यानंतर 28 धावा परिपूर्ण होणार आहेत. महिला वर्ग आपल्यासोबत उपस्थित होतोय. सर्वांना विनंती असेल की आपण प्लीज मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचे. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत गावदेवी चषक 2024 या शेवटच्या अंतिम रजनीमध्ये. अंडरम सुपर 6 स्पर्धा आपण पाहतोय आणि अर्थातच सुपर 6चा वर्ल्ड कप म्हणायला सुद्धा हरकत नाहीये कारण सुपर 6ची एवढी संपूर्ण मोठी स्पर्धा पालघर बोईसर विभागामध्ये अर्थातच झुंजार क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथे मात्र सिंगल हँडेड कॅच. व्हॉट अ ब्युटिफुल कॉट. सिंगल हँडेड इझिली डन. यस मिस्टर डिस्क. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहिलं 3 या आकड्यावरती 28 धावांचा पाठलाग करायचा. पहिलं षटक प्रगतीपथावरती चेंडूचा विचार केला अजून येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावांचा विचार केला धावफलक 4 या आकड्यावरती आहे. इथे मात्र पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट फटका तर फसला होता परंतु 1 धाव परिपूर्ण होणार आहे. धावफलकाचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचणार आहे 5 या आकड्यावर. जतीन स्ट्रायकर्स कर्णधार 5वा कॉल आपल्याला प्लीज सहकार्य करायचं आहे. जगदंब मनोर संघ अगदी लांबचा पल्ला गाठून आपल्यासोबत ऑलरेडी जॉईन झालाय. अजून एक झेल आपण पाहतोय. गावदेवी ब संघ या सामन्यामध्ये डॉमिनेट करतोय की काय. होम ग्राउंड वरती खेळताना दोन्ही संघांना एज आहे. दोन्ही संघांना एकमेकांचा खेळ माहिती आहे. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय अजूनही सिरावले 5 वरती लागतोय दुसरा झटका. यस डिस्क जॉकी.
चला जास्त वेळ दवडायचं नाही. समीकरणाचा विचार केला येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे. 23 रिक्वायर्ड इन 18 डिलिव्हरीज. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष आपण पाहतोय. गावदेवी ब बना इथे मात्र आपण पाहतोय सिंगल परिपूर्ण होतीये. चेक. येणाऱ्या 15 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. चेंडूमध्ये अजून 20 धावा कर. इथे रनआउटची संधी आहे. नॉट आउटचा इशारा पंच दर्शवत आहेत. इथे मात्र अजून एक चांगला झेल आपण पाहतोय. इथे मात्र झेल बाज झालाय. कुठेतरी आपण पाहिलं मिस्टर कुणाल बॅक टू दी पवेलियन गॉंग. समीकरणाचा विचार केला येणाऱ्या 13 चेंडूमध्ये अजूनही 19 धावांची गरज आहे. 13 मध्ये 19 धावा करायच्या आहेत. कुठेतरी मॅच आता मात्र क्रुशियल मोमेंट वरती आहे. चला गोलंदाजी अजूनपर्यंत राहिली आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अर्थातच गावदेवी असंघ एक बलाढ्य संघ म्हणून उपस्थित झाला, परंतु त्यानंतर मात्र काय गोलंदाजी राहिली आहे. तब्बल 28 धावा डिफेंड करताना काय गोलंदाजी राहिली आहे. प्रत्येक गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये निलेश, त्याच्यानंतर आपण पाहिलं प्रणयची गोलंदाजी आणि आता मात्र शेवटचं अंतिम 2 षटकांसाठी गोलंदाज आपण पाहतोय. रनआउटची संधी आहे. अजून एक झटका लागेल का. पंच नॉट आउटचा इशारा दर्शवत आहेत. प्रत्येक चेंडूवरती कुठेतरी मात्र दगा फटका होईल की काय असं वाटतंय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र सिंगल परिपूर्ण होताना आपण पाहतोय. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता मात्र 18ची गरज आहे. 9च्या सरासरीने धावा करायची आहेत. घेऊया छोटीशी विश्रांती. क्रुशियल मुवमेंट वरती सामना आहे. छोटासा ब्रेक घेऊया. मैदानाच्या आतमध्ये येऊया. यस डीजे मास्टर. थँक्यू डीजे मास्टर. 4 गडी बाद झालेत. जतीन स्ट्रायकर संघ कर्णधार प्लीज उपलब्ध असतील तर प्लीज आपण यायचं आहे. चला कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट आहे. 12 चेंडूमध्ये 18 धावा करायचे आहेत. 9च्या सरासरीने धावा आधी मात्र आपल्याला अर्जित करायचे आहेत. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष क्वार्टर फिनाले 2 मध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, जिथे मात्र होम ग्राउंड वरती खेळताना दोन्ही संघ आपल्याला दिसत आहेत. जिथे मात्र एका बाजूला गावदेवी अ तर दुसऱ्या बाजूला गावदेवी ब. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष, कडवी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बिग फाईट, बिग बॅटल. मैदानाच्या आतमध्ये आपण एका बाजूला विचार केला तर हर्ष आणि दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर फलंदाज आदित्य. हर्षकडे क्षमता आहे, परंतु त्या क्षमतेचा पुरेपूर वापर मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती रनआउटची चित्र दिसत आहेत, परंतु एक धाव परिपूर्ण होणार आहेत. करा फटका. थोडंसं लोअर फुल्डो चेंडूला बिग हिट करण्याचा प्रयत्न धाडस मैदानाच्या आतमध्ये दाखवला नाहीये. इथे मात्र हलक्या हाताने खेळ आहे. केवळ सिंगल परिपूर्ण होणार आहे. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून अर्थातच लाईव्ह प्रक्षेपण या स्पर्धेचं देऊन कॅमेरा डिशे पाहतोय. ब्रँड ऑफ लाईव्ह स्ट्रीमिंग पाटील नेटवर्क. तर जर घर बसल्या तो प्रेक्षक राजा या स्पर्धेचा आस्वाद घेतो. आपण या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, पालघर जिल्ह्यातील एकमेव असं चॅनल आहे ज्याने मात्र 1 लाख सबस्क्रायबरचा पल्ला गाठलाय. तर या चॅनलला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. अनेक मोठ्या स्पर्धा आपण पाहतो या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतात. नो स्कोरचा इशारा पंच दर्शवतात का नाही सिंगल आहे, कारण चेंडू टप्पा पडलाय
आणि करेक्शन आपण समीर खानच्या माध्यमातून पाहतोय. सिंगल आहे. धावफलकाचा विचार केला, धावफलक धावन पोहोचतोय 13 या आकड्यावरती. समीकरणाचा विचार केला, येणाऱ्या 9 चेंडूमध्ये अर्थातच 15 धाब्यांची गरज आहे. एक बिग हिट आपल्याला इथून मात्र करावा लागणार आहे. गावदेवी ब संघाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण 28 धावा सुपर 6 मध्ये डिफेंड करणं थोडंसं कठीण काम आहे. जतीन स्ट्रायकर संघ मिस्टर देवा कर्णधार सर लगेचच दाखल व्हायचे प्लीज. वारंवार आपल्याला कॉल दिला जातो. इथे मात्र वाईट चेंडू आहे. एक्स्ट्रा धावा क्रुशल मुवमेंटवरती आपल्या नौजला कंट्रोल करणं गरजेचं आहे. जो प्रेशर ॲब्झॉर्ब करेल मैदानाच्या आतमध्ये तोच मोठ्या सामन्यामध्ये विजयी होणार आहे. धावांचा विचार केला अर्थातच 14ची गरज अजूनही आहे. येणाऱ्या 14 धावा धावल्यात, माफ करा, 9 चेंडूमध्ये अर्थातच 14 धावा करायच्या आहेत. इथे मात्र आपण वनडी पाहतोय. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहिलं 15 या आकड्यावरती, अजूनही 13 करायचे. चेंडूचा विचार केला, या षटकामध्ये 4 चेंडूचा केस झालाय. 2 चेंडू क्रुशियल असणार आहेत. हर्ष मात्र मोठे फटके खेळण्याचं धाडस दाखवेल का हे सुद्धा बघण्यासारखं आहे. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर वाईडचा इशारा पंच दर्शवत आहेत. नॉट आउटचा इशारा मात्र लेग पंचांच्या माध्यमातून येतोय. प्रत्येक अवांतर चेंडू कुठेतरी या सामन्यामध्ये आपल्याला लांब नेऊन जाणार आहे. अवांतरच्या रूपामध्ये जेवढ्या जास्त धावा आपण खर्च करणार, कुठेतरी प्रेशर 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 आपण गोलंदाजावरती पाहतोय. 2 एक्स्ट्रा चेंडूच्या माध्यमानंतर कुठेतरी टीम हडल मॅन्डेटरी आहे. तिथपर्यंत घेऊया छोटा ब्रेक, मग येऊया मैदानाच्या आतमध्ये. यस मिस्टर डिस्क जॉकी. चेंडूचा विचार केला अर्थातच 4 चेंडूचा केस झाला. येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र कुठेतरी होतीये चुकी नॉन स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाकडून, कारण जर चेंडू डीप मध्ये गेला असता कुठेतरी चित्र 2 धावाचं असतं का, परंतु मैदानाच्या आतमध्ये जर त्याला महत्व नाही. धावफलक जाऊन पोहोचतं आपण पाहिलं 17 या आकड्यावरती. 17 ऑन द स्कोर कार्ड टाली. चेंडूचा विचार केला, येणाऱ्या 7 चेंडूमध्ये अजून 11 धावा करायचे आहेत. 11 रिक्वायर्ड इन 7 डिलिव्हरीज. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष, कडवी लढत आपण पाहतोय. अर्थात ज्या कोणाला हृदयाचा प्रॉब्लेम आहे त्यांनी हा सामना पाहू नका. 7 चेंडूमध्ये अजून 11ची गरज आहे. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष. 7 चेंडूमध्ये अजून 11 धावा करायचे. धावांचा विचार केला 17 ऑन द स्कोर कार्ड टेली. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये अजून 11 धावा अर्जित करायचे आहेत. गावदेवी चषक 2024 आपण पाहतोय. चला स्पीडअप करायचं प्लीज थोडंसं. फलंदाज जतीन स्ट्रायकर संघाचा कर्णधार उपलब्ध असेल तर लगेच नाणेफेकीच्या कवलासाठी यायचंय. जगदंब मनोर संघ ऑलरेडी उपलब्ध आहे. इथे मात्र प्लेड स्विंग अँड मिस. त्यासोबतच आपण पाहिलं रन आउटच्या रूपामध्ये सुद्धा लागतो झटका. आता मात्र समीकरणाचा विचार केला, येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 11 धावा अर्जित करायचे आहेत. गावदेवी ब संघ काय डॉमिनेट करतोय. वॉट अ बॉलिंग स्पेल. जेव्हा शॉर्ट ब्रेक, मग येऊया मैदानाच्या आतमध्ये. जिथे मात्र करायचे आहेत गावदेवी अ संघाला येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 11 धावा. यस मिस्टर डिस्क जॉकी. गुलाबी साडी आणि लाली लाल. सहा चेंडूमध्ये 11 धावा अर्जित करायचे आहेत. स्ट्राईक एंड वरती आपण हर्षला पाहतोय. 6 चेंडूमध्ये 11 धावा अर्जित करायचे आहेत. गावदेवी ब संघ जेव्हा 28 धावा डिफेंड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तेव्हा मैदानाच्या बाहेर चर्चा सुरू होती की वन साइड सामना झालाय की काय, परंतु क्रिकेटमध्ये वन साइड काहीच नसतं. प्रत्येक धावफलक आपल्याला गाठावं लागतं. 28 धावचा धावफलक गाठताना आपण पाहिलं कुठेतरी पूर्णपणे गावदेवी अ संघ अजूनपर्यंत थोडासा निराश झालाय. 6 चेंडूमध्ये 11 धावा अर्जित करायचे आहेत. फलंदाजी मार्कवरती आशेची किरण म्हणून अर्थातच हर्ष स्ट्राईक एंड वरती आहे. हर्षने ती कामगिरी अर्थातच टर्फ क्रिकेटमध्ये आपण त्याला वारंवार करताना पाहिली आहे. 2 चेंडू 12 धावा, 3 चेंडू 18 धावा, परंतु आज सुपर 6च्या फॉर्मॅटमध्ये त्याला करावं लागणार आहे. स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी द्यावी लागणार आहे, घ्यावी लागणार आहे आणि स्वतःला सांगावं लागणार आहे, हौसलों के तरकश में कोशिशों का तीर जिंदा रख, हार जाए चाहे जिंदगी में सब कुछ तू, लेकिन जीतने की उम्मीद जिंदा रख. 6 चेंडूमध्ये आता मात्र 11 धावा अर्जित करायचे आहेत.
चला हर्ष, थोडंसं स्पीडअप करायचं प्लीज, जास्त वेळ दवडायचं नाही. गोलंदाज आपल्याला सुद्धा विनंती आहे. जतीन स्ट्रायकर संघाचा कर्णधार प्लीज, जतीन स्ट्रायकर संघाचा कर्णधार, वारंवार आपला कॉल दिला जातोय, यायचंय. इथे मात्र आपण पाहिलं सिंगल येते. धावांचा विचार केला, धावफलक 18 या आकड्यावरती आहे. 18 ऑन द स्कोर कार्ड टॅली. अजूनही येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 10 धावा अर्जित करायचे आहेत. शक्य आहेत, मैदानाच्या आतमध्ये धावा सुपर 6 मध्ये अचिव्हेबल आहेत, परंतु ते करावं लागणार आहे. तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला करावा लागणार आहे. स्टेट डाऊन द ट्रॅक, क्षेत्ररक्षक आहे, दुहेरी धावेचा प्रयत्न झाला, परंतु तो सक्सेसफुल होणार नाही. एका धावेने समाधानी व्हावं लागणार आहे, सॅटिस्फाईड व्हावं लागणार आहे. धावांचा विचार केला, 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 ऑन द स्कोर कार्ड टॅली. समीकरणाचा विचार केला, अजूनही 10 धावा अर्जित करायचे आहेत. इथे मात्र अजून एक झटका, अजून एक झटका. हर्ष, आशेची करंजी मात्र होती, मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय. जावं लागेल बॅक टू दी पवेलियन. अजून एक झटका. यस मिस्टर डीजे मास्टर. मात्र चार्ज घ्यावा लागणार आहे, जबाबदारी घ्यावी लागणार आहे, कारण समीकरण आहे 3 चेंडू 9ची गरज आहे. आज मात्र आपण संधी गमावली तर पुन्हा एकदा आपल्याला 365 दिवस 1 वर्ष गावदेवी चषक 2025 ची वाट पाहावी लागणार आहे. कारण नॉकआउट पद्धतीची स्पर्धा आपण पाहतोय. क्वार्टर फिनालेचा सामना मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी असंघ कुठेतरी अडचणीच्या आडोशामध्ये आउटसाइड आहे. सिंगलने मात्र जास्त फरक पडणार नाहीये. आता मात्र समीकरण आहे, येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 8ची गरज आहे. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट आहे. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष. गावदेवी ब बनाम गावदेवी अ चा सामना आहे. 2 चेंडूमध्ये 8ची गरज आहे. दोन चेंडूमध्ये अजूनही 8ची गरज आहे. दोन चेंडूमध्ये 8ची गरज. हा चेंडू क्रुशियल असणार आहे, कारण या चेंडूवरती फलंदाजाला चार्ज घेण्याशिवाय पर्याय नाहीये. 2 चेंडूमध्ये 8ची गरज. इथे मात्र वाईड चेंडू आहे, वाईड चेंडू आहे. हा वाईड चेंडू या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरेल का? कारण आता मात्र समीकरणाचा विचार केला, येणार आहेत 2 चेंडूमध्ये 7ची गरज आहे. एक बिग हिट आणि अर्थातच सामन्यामध्ये आपण 360 डिग्री फ्लिप पाहू शकतो. मैदानाच्या आतमध्ये काही शक्य आहे, कारण येणाऱ्या अर्थातच 7ची गरज अजून 2 चेंडूमध्ये. बिग हिट करण्याचा प्रयत्न, धाडस मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागणार आहे. इथे मात्र अर्थातच सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव खरा फेकी आहे. 2 धावा परिपूर्ण होत आहेत. 2 धावा परिपूर्ण होत आहेत. आता मात्र 5ची गरज आहे का? तर यस, येणाऱ्या 1 चेंडूमध्ये 5ची गरज. बिग हिट मात्र लगावला जाईल का? प्रयत्न केले जातील का? 1 मध्ये करायचे आहेत 5. गावदेवी ब संघाने मात्र काय गोलंदाजी केली आहे. गावदेवी अ संघासारख्या मोठ्या संघाला अर्थातच होम ग्राउंड मध्ये खेळताना. चला टॉससाठी यायचे कर्णधार उपलब्ध झालेले आहेत असं वाटतंय. वाईडचा इशारा आपण पाहिला. धावफलकच आपण पोहोचतोय. 1 मध्ये करायचे 4 आणि अर्थातच आपण पाहिलं चंद्रकांत म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक असणारा बिग हिटचा प्रयत्न. खेळाडू तिथे तैनात आहेत आणि अर्थातच आपण पाहिलं गावदेवी ब संघ ठरतो या सामन्याचा विजयी संघ. यस मिस्टर डीजे मास्टर.
चला विशाल यायचं लगेचच. विशाल